नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे पुन्हा आपल्यासमोर एक नवीन विषय आणलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती असेल की कालच महाराष्ट्र शासनाने आपले जे काही दिव्यांग सचिव, दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे। पालक सचिव असं एक नवीन पद निर्माण झालं आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली, जे की दिव्यांग कल्याण मंत्रालयाचं व्यवस्थित कामकाज आता सुरळीत चाललं होतं। एक बोगस अपंगांवर चाप बसला होता, बोगस संस्था बंद केल्या होत्या, यावरनं कुठंतरी दुर्लक्ष करायचं, या कामात कुठंतरी अडथळा आणायचा, ह्या हेतूने हे पद त्यांना दिलंय का अशी एक शंका आता मनात निर्माण व्हायला लागली आहे। कारण एकमेव दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव हे पद त्यांच्याकडे असल्यामुळं ते पूर्ण वेळ त्या विभागाला देत होते आणि त्या विभागाचं कामकाज व्यवस्थित सुरळीत चाललं होतं। परंतु एक बोगस दिव्यांगांची लॉबी तयार झाली आहे आणि त्या लॉबीने तुकाराम मुंडे यांच्या कामकाजात काहीतरी अडथळा निर्माण करायचा असा प्रयत्न सुरू केला आहे। तर ही जबाबदारी दिल्यामुळे त्यांचं अर्ध लक्ष तिकडे गेल्यामुळे ह्या विभागाला त्यांचं दुर्लक्ष होणार आहे। तर माझी महाराष्ट्रातील सर्व अपंग संघटना, राज्यातील सर्व अपंग यांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्र्यांना मेल करून कळवा की आम्हाला पूर्ण वेळ सचिव द्या, ज्या की त्यांच्यावर कोणती इतर जबाबदारी नको, तो स्वतंत्र आमच्यासाठीच असावा आणि जे काही त्यांचं कामकाज आता चाललेलं आहे हे असंच सुरू राहावं हीच एक अपेक्षा आहे। धन्यवाद।